देवाच्या प्रिय लोकांनो, जसं बायबलचं वचन आपल्याला सांगतं, प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि त्याचं 7वं वचन, रेव्हेलेशन चॅप्टर 1:7, प्रकटीकरण 1:7, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील, असेच होणार. आमेन. ज्यावेळेस शौल नावाचा व्यक्ती प्रभू येशू बरोबर त्याचा आमना सामना झाला, त्यावेळेस काय घटना घडली? लख प्रकाश पडला आणि प्रभू त्याच्याशी बोलला. पण प्रभू त्याच्याशी वैयक्तिक बोलला, आजूबाजूला पण लोक होते, त्यांना समजलं नाही. कितीतरी वेळा आम्ही गर्दीमध्ये असतो, पण एखाद्याला दर्शन होतं, दुसऱ्याला होत नाही, एकाला दिसतं दुसऱ्याला दिसत नाही, अशा काही आध्यात्मिक घटना घडतात. पण याच आध्यात्मिक जगामध्ये ज्या वेळेस येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल, त्यावेळेस असं नाही की फक्त येशूच्या लोकांनाच येशू दिसेल, प्रत्येक डोळा येशूला पाहणार आहे. हालेलुया. फक्त धार्मिक लोक येशूचे लोक नाही पाहणार, ज्यांनी त्याला भोसकले, याचा अर्थ वैरी सुद्धा पाहतील, येशूवरती मेघारूढ होऊन येणार आहे. येशू सगळ्या जगाला दिसेल आणि सगळे लोक त्याला अंतराळामध्ये, त्या आकाशामध्ये, मध्य आकाशात मेघारूढ असं झालेलं सगळेजण पाहणार आहेत. मग तो दिवस असा असेल की त्या दिवशी सगळ्यात पहिलं जे आहे, लख प्रकाश असणार. किती लोक आमेन म्हणतील? येशू ख्रिस्त त्याचा पवित्र प्रकाश घेऊन येईल. त्या दिवशी सूर्य अंधकारमय आणि चंद्र रक्तमय होणार आहे. येशू ख्रिस्त आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो येत आहे याची चाहूल आपल्याला लागेल. आपल्या देवाची चाहूल ही फार जबरदस्त असते. ज्यावेळेस एदेन बागेत आला, शिळोप्याचा वारा सुटला. आमेन. शिळोप्याचा वारा सुटला आणि त्या वाऱ्यामध्ये प्रभूची उपस्थिती आदामाकडे येत होती. ज्यावेळेस पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा आला, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. आमचा देव गपचूप मध्ये येत नाही, आमचा देव वाजत गाजत सामर्थ्यानिशी सगळ्या जगाला कळेल असं सामर्थ्य घेऊन येणारा देव आहे. असा कर्णा वाजेल. आता तुम्ही मला विचारा, कसा कर्णा वाजेल? असा कर्णा वाजेल, शेवटचा कर्णा अख्ख्या जगाला ऐकू जाईल. असा आवाज असेल त्या दिवशी की प्रत्येक जण तो आवाज ऐकण्यासाठी, तो प्रकाश पाहण्यासाठी, ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी, कोणी म्हणाल मला तिकीट नाही मिळालं, फुकटमध्ये येशू बघायला भेटणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. धन्यवाद येशूला. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यांना डोळे आहेत, तुम्हाला मला डोळे आहेत, जगातल्या सगळ्या माणसांना डोळे आहेत, जनावरांना पण डोळे आहेत. किती लोक आमेन म्हणतील? जनावरांना डोळे आहेत की नाही? पाण्यातल्या माशाला डोळे आहेत की नाही? मग सगळ्यांचे डोळे पाहतील. पाण्याचे मासे वरती येतील आणि वरती प्रभूला पाहण्याचा ते प्रयत्न करतील, सगळ्यांना दिसतील प्रभू. प्रत्येक डोळा येशू ख्रिस्ताला मेघारूढ झालेला पाहणार आहे. प्रत्येक डोळा पाहणार आहे. देवाचे 7 नेत्र आहेत, ते 7 डोळे पाहतील. जे 24 वडील आहेत त्यांचे डोळे पाहतील. लाखो करोडो दिव्यदूतांचे डोळे पाहतील. 4 प्राणी स्वर्गात आहेत, ज्यांच्या अंगभर डोळे आहेत, ते डोळे पाहतील. सगळे येशूला मेघावरती आरूढ झालेले बघणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, करण्याचा नाद असेल, असा प्रकाश असेल का तो प्रकाश, आता समजा या भिंतीच्या पलीकडं किती मोठा लाईट लावला, इकडं फरक नाही पडणार, भिंतीमुळं अंधार आहे. पण येशू येईल त्या दिवशी, तुम्ही किती तळागाळाला लपून बसा, त्याचा प्रकाश तिथपर्यंत पोहोचणार. सगळ्यांना कळेल बाहेर मोठा प्रकाश आलेला आहे आणि आतमधले सगळे बाहेर येतील. मी कधी कधी विचार करतो की हे देवा, जे लोक ICU मध्ये बेड रिडन आहेत त्यांचं काय होईल? जर देवाचं वचन आहे प्रत्येक डोळा पाहणार आहे, त्या दिवशी मुर्दे उठण्याचा दिवस असेल, त्या दिवशी ICUतले लोक बाहेर येण्याचा दिवस असेल, रोगी पीडित बिछाण्यावरून धावतील आणि प्रभूला पाहायला जातील. जे कुठं अडचणीत असतील ते प्रभूला पाहायला येतील. प्रत्येक डोळा येशूला पाहणार आहे. हालेलुया.
आणि मग जसा करण्याचा नाद झाला, प्रभूचं आगमन झालं, प्रभू वरती येऊन आकाशात थांबेल. येशूचा पाय जमिनीला लागणार नाही, वरच आकाशात थांबेल. आणि मग तो काय करेल, देवदूतांना खाली पाठवेल. मग देवाचं एवढं सामर्थ्य असेल की जेवढे लोक प्रभूमध्ये विसावा पावलेत, म्हणजे मरण पावलेले आहेत, सोप्या भाषेमध्ये ख्रिश्चन लोक मेलेल्या लोकांना मेलेले म्हणत नाही, तर त्यांना झोपलेले आहेत असं म्हणतो. का म्हणतो? कारण जो मेलेला आहे तो मुर्दा उठत नसतो. झोपी गेलेले ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं ते झोपलेले परत उठवले जातात. जे प्रभूमध्ये विसावा पावलेले आहेत ते सगळे परत उठवले जातील. हालेलुया. कबरा उघडणार, कबरा उघडणार. जिथं जिथं देवाच्या लोकांना दफन केलंय, पाण्यात गेले असतील, कुठं गेले असतील, जळाले असतील, कुठं राखेत गेले असतील, कुठंही ते असले तरी ते उठवले जातील आणि त्यांना उचललं जाईल. प्रियांनो, ख्रिस्ताबरोबर ते वरती मेघावरती आरूढ केले जातील. ज्या लोकांसाठी तुमची मनं व्याकुळ झालेली आहेत, ज्या लोकांसाठी तुमचं मन दुःखी झालेलं आहे, ज्या लोकांसाठी तुम्हाला असं वाटतं की हे प्रभूमधले लोक आज विसावा पावल्यामुळे माझ्या जीवनामध्ये किती मोठं दुःख आलेलं आहे, जर खरंच तुम्ही दुःखी आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जे तुमचे पूर्वज प्रभूमध्ये विसावा पावले त्यांची आणि तुमची परत एकदा भेट होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते प्रभूमध्ये विसावा पावलेले लोक उचलले जातील. मग नंतर जसं ते आजोबा उठून उभे राहिले तर लगेच म्हणायचं पुढचा नंबर आता आमचा आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना ते लोक उचलले जातील आणि ते उचलले गेल्याच्या नंतर देवदूतांना परमेश्वर आपल्या जवळ पाठवेल, खाली पाठवेल. जात्यावरती दोघी दळत असतील. एक पिक्चरचं गाणं म्हणत असेल आणि दुसरी देवाची आराधना करत असेल. जगातला फरक स्पष्ट आहे. कोणी काही पिक्चरचं गाणं म्हणत असेल आणि एखादी हालेलुयाचं कोरस गात असेल, देवाच्या प्रिय लोकांनो बायबल सांगतं एक उचलली जाईल, एक ठेवली जाईल. बोलो येशू मसीह की हालेलुया. एक उचलली जाईल आणि एक ठेवली जाईल. देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रभूचं एक महान सामर्थ्य जगामध्ये प्रकट केलं जाईल. बाजेवर दोन झोपलेले असतील, एक उचललं जाईल, एक ठेवलं जाईल. शेतात दोघे काम करत असतील, एक ठेवलं जाईल, एक उचललं जाईल. याचा अर्थ परमेश्वर देवदूतांना पाठवून त्याच्या लोकांना निवडून वेगळं करणार आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. तो दिवस असा असेल प्रियांनो, जालन्याचा तुमचा फेवरेट आचारी जो असेल, हालेलुया, ज्या दिवशी येशू येईल, जर का तो आचारी येशूला मानणार आहे आणि येशूने त्यालाच नेलं ना, तिथून पुढे जालन्यातलं जेवण बेचव होणार आहे. लक्षात ठेवा. हालेलुया. ज्या पास्टरला भेटायला तुम्ही तरसता, तो पास्टर गायब झाल्याच्या नंतर वचन सांगणार कोण, वचन ऐकवणार कोण? तुमचे जे फेवरेट लोक असतील, जे येशूला मानणारे असतील, ते जगामधून गायब होतील. प्रियांनो, जे चांगले तुम्हाला असं वाटतं माझ्या घराचं फर्निचर त्या सुताराने किती बनवलं, आता मला अजून नवीन फर्निचर बनवायचं आहे, त्याच्यासारखा एक्सपर्ट सुतार कोणी नाही. पण तो सुतार जर येशूला मानणार आहे, तो जर वर निघून गेला, तिथून पुढं तुमचं फर्निचर चांगलं होणार नाही. एक चांगला प्लंबर निघून गेल्यावर तुमचे सगळे नळ फुटके आणि तुटके राहणार आहेत. एक चांगला पेंटर निघून गेल्याच्या नंतर तुमच्या घराचा कलर चांगला होणार नाही. एक चांगला घर बांधणारा निघून गेल्याच्या नंतर तुमचं घर कधीच चांगलं बांधणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जे येशूला मानणारे चांगले लोक आहेत जगातून गायब होणार आहेत. या जगातून निघून जातील. लोक तुमची आठवण काढत राहतील. हालेलुया. लोक तुमची आठवण काढत राहतील. दुनिया आपको बहुत मिस करने वाली है. हालेलुया. दुनिया आपकी याद में रोने वाली है. दुनिया बोलती रहेगी कितना भला इंसान था, उसके जैसा प्यार करने वाला कोई नहीं था. दुनिया से प्यार गायब हो जाएगा प्रियो. हालेलुया. चांगले लोक उचलले जातील. बायबलमध्ये ना एक आदर्श सून आहे, जिचं नाव होतं रूथ. काय नाव होतं तिचं? रूथ. वाचू पटापट. रूथ याचा पहिला अध्याय 14, 15, 16 वचन. मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या. कोण कोण?
एक सासू होती नामी, आणि तिला 2 सुना होत्या, अर्पा आणि रूथ. अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला. नेहमी मुक्यापासून सावध राहा प्रियांनो, कारण यहूदा इस्करियोतने असाच मुका घेतला होता येशू ख्रिस्ताचा. हालेलुया. आणि खूप जपून राहिलं पाहिजे. काही लोक तुम्हाला एकदम जीव ओवाळून टाकल्याची ॲक्टिंग करतील, किती लोक आमीन म्हणतील, पण तुम्हाला कळालं पाहिजे कौन सा प्यार सच्चा है और कौन सा प्यार झूठा है. बहुत संभल के रहना. अर्पा रडली, सासूचा मुका घेतला शेवटचा. आता परत गुड बाय सासूबाई, परत कधी तोंड दाखवू नका. अर्पाने सासूचा मुका घेतला, पण रूथ मुका घ्यायला तयार नाही. बोलो येशू मसीह की. रूथ सासूला बिलगून राहिली. बिलगून राहणं म्हणजे काय, सोडायला तयार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, अर्पा आणि रूथ या दोन्ही स्त्रिया मवाब मधल्या होत्या. सगळ्यांनी म्हणा मवाब. मवाब काय आहे का, देशाचं नाव आहे. ते काही इस्रायली नव्हत्या, मवाबी स्त्रिया होत्या. रूथ आणि अर्पा ह्या जावा दोन्ही मवाबी स्त्रिया होत्या. एक त्यातली अर्पा सासूचं चुंबन घेऊन परत मवाब देशामध्ये परत गेल्या. आपल्या जुन्या जीवनाकडे ती परत गेली. ती अर्पा आपल्या सासूचं चुंबन घेऊन आपल्या लोकांमध्ये परत गेली. पण रूथ काय सासूला सोडायला तयार नाही. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. काही लोक असतात प्रियांनो माझ्यासारखे बिनलाजे असतात. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील. बिनलाजे शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? नाही कळत? मला स्वार्थेची लाज वाटत नाही. येशूचं नाव घ्यायला मला कमीपणा वाटत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. निर्भीड बना, बिनधास्त बना. येशूचं नाव बेधडक घ्यायला सुरुवात करा. होय, मी येशूचा सेवक आणि सेविका आहे. हालेलुया. रूथने काय केलं, तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे. कोणाकडे गेली? आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे. तर तूही आपल्या जावेच्या मागून जा परत त्या जुन्या जीवनाकडं. सासूबाई सजेशन देऊन बघतायत सुनबाईला. आता पहा काय होतंय. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. हालेलुया. सासूबाई, तुम्ही जिथं जाल तेथे मी येईल. सासू सांगते येऊ नको, जाऊबाई बरोबर जा. पण सुनबाई म्हणते तिला जाऊ दे, मी तिच्या मागे परत तिकडं नाही जाणार, मला तुझ्या बरोबर यायचं आहे. हालेलुया. तुम्ही जिथं जाल तेथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. हे सगळं कुठं घडतंय? मवाब देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? मवाब देशामध्ये. खूप वेळा मी विचार करतो असा, 2 सुना आहेत, एकीने चुंबन घेतलं आणि परत ती आपल्या लोकांमध्ये गेली. परत मवाबमध्ये, मवाबच्या लोकांमध्ये, मवाबच्या देवांमध्ये, मवाबच्या वातावरणामध्ये, त्या परत जिथं होती त्याच वातावरणात गेली. आणि रूथने ठरवलं, मी माझ्या सासू बरोबर जाणार आणि मी नवीन ठिकाणामध्ये जाणार आणि मी जिवंत देवाकडे चाललेली आहे. मी सामर्थ्यवान भूमीकडे चाललेली आहे. ज्या भूमीवर यहोवा देव महान काम करतो त्या भूमीकडे चाललेली आहे. मी माझ्या सासूला नाही धरलंय, मी माझ्या सासूच्या देवाचे चरण धरलेले आहेत. मी तिच्या मागं नाही चालले, मी माझ्या परमेश्वराच्या मागं चालली. रूथचं कसं कल्याण झालं पुढं तुम्हाला माहीत आहे. आणि ह्या गोष्टीतून एक समजून घ्या, जशी रूथ सासूबाईंना बोलते आणि रूथ त्या ठिकाणी सासूबरोबर गेली बेथलेहेमला. आता मवाबमध्ये जेव्हा अर्पा आपल्या नातेवाईकांमध्ये पोहोचले असेल, मम्मी मी आले, हालेलुया. बाई तुला लग्न करून दिलं होतं, तू परत आली.
मम्मी मी आले. बरं, ओके ओके. काय झालं? मी आले, सासूबाईला बाय बाय केलं, मी आले परत. हा, जाऊ कुठे मग? तिला म्हातारीला बरं झालं जाऊ दिलं. रुथ कुठे? रुथ. माबापच्या लोकांना रुथ दिसली नाही, जगातल्या लोकांना तुम्ही दिसणार नाही. रुथ जशी गेली देवाच्या उपस्थितीत, आम्ही पण देवाच्या उपस्थितीत जग शोधल, सापडणार नाही. हालेलुया. उचलले जाणार आहेत. हालेलुया. सगळ्या तुमच्या व्यापातून, ताणातून, सगळ्या संघर्षामधून परमेश्वर तुम्हाला उचलून त्याच्या राज्यात घेऊन जाणार आहे. किती अद्भुत आणि महान योजना आहे. आरपाला रोज आठवण येईल, रुथ अशी होती आणि रुथ तशी होती. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या आरपाच्या जीवनामध्ये काय बदल घडला? आधी जिथून आली परत तिथंच गेली. गरिबी जन्माला आलं तर प्रॉब्लेम नाही. ऐकताय तुम्ही? एकदम गरीब घरात जन्माला आले, प्रॉब्लेम नाही. जालन्याच्या एकदम खेडेगावात जन्माला आले, लांब कुठंतरी, काहीच प्रॉब्लेम नाही. जन्माला कुठंही या, पण शेवट तो असला पाहिजे. हालेलुया. कसे जन्माला आले आणि कुठे जन्माला आले याचा काहीच मतलब नाही, पण जीवनात येशूला स्वीकारलंय का? येशू बरोबर जाणार आहेत का? जसं रुथ ते आपल्या नामी बरोबर गेली, नामीसारखे देवदूत तुम्हाला घ्यायला येणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांच्याबरोबर उचलले जाण्यासाठी तयार आहात का? आमची आस असली पाहिजे की प्रभू आम्हाला उचलणार आहे, प्रभू आम्हाला घेऊन जाणार आहे. अतिशय सामर्थ्यवान क्षण असेल ज्यावेळेस मंडळी उचलली जाणार आहे. बायबलमधून काही गरीब दरिद्री लोकांचं उदाहरण आपण पाहणार आहेत. या ठिकाणी बर्तिमय नावाचा एक व्यक्ती आहे आणि एकच वचन वाचतो, मार्क 10 अध्याय 46 वचन. नंतर ते यरीहोस आले, मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी 5 स्टार हॉटेलमध्ये बसला होता. कुठं बसला होता? तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. आणि वाटेवर बसून काय करत होता? बिझनेस चालू होता का त्याचा? कसले क्लास वगैरे घेत होता का रस्त्याच्या बाजूला बसून? काय करत होता भिकारी? काय करणार वाटेवर बसून? बापरे, तुम्ही खूप हुशार लोक आहेत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. भिकारी भीकच मागणार आहे. बरोबर आहे. एक भिकारी ज्याचं नाव बार्तिमय, त्याच्या वडिलांचं नाव तिमय आहे आणि त्याचा मुलगा हा बार्तिमय रस्त्याच्या बाजूला बसून आंधळा भिकारी वाटेने भीक मागतोय. आता भीक कोणाकोणाला मागितला असेल? ज्याची सॅलरी 5,000 आहे त्याला भीक मागितला असेल. एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असेल, 1,00,000 रुपये सॅलरी, त्याला भीक मागितला असेल. कुणाकुणाला भीक मागितला असेल? कशा कशा परिस्थितीतल्या लोकांना भीक मागितला असेल. त्याचं भीक मागणंच काम आहे. आता मी तुम्हाला एवढं का सांगतो? कारण तो आंधळा आहे, त्याला दिसत नाही हा श्रीमंत आहे का गरीब आहे, याला मागायचं का नाही मागायचं. तो फक्त जो वाटेने त्याला जायचा पायाचा आवाज आला की लगेच भीक मागायला सुरू झाला असेल. आजपर्यंत त्याने कितीतरी लोकांना भीक मागितली असेल, पण काहीतरी त्या गर्दीत हालचाल झाली. आजूबाजूला अजून पण भिकारी बसलेले असतील. काय टाटा बिर्ला नव्हते बाजूला, आहे की नाही? आडानी नसन बाजूला, आहे की नाही? आणि शिकलेलाही नसल. ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. कोण श्रीमंत माणूस नसेल, गरीबाच्या बाजूला गरीबच बसतात प्रियांनो. आणि त्या दरिद्री त्या व्यक्तीच्या बाजूला इतर कोणी बसले असेल, कोणीतरी सांगितलं असेल, अरे बार्तिमय माहिती का, आता इथून एक जण जाणार आहे, येशू नाव आहे त्याचं, येशू. आणि तो येशू लोकांना बरं करणारा देव आहे.
खूप सामर्थ्याचे चमत्कार केलेत त्याने. मी बघतो आता, मी हाक मारतो त्याला, एक 200-500 रुपये घेऊनच टाकतो त्याच्याकडून. बाकीच्यांची अपेक्षा असेल 50-100 रुपये मिळावे, 200-500 मिळावेत, पण ह्याची अपेक्षा होती आज मला दृष्टी मिळाली पाहिजे, आज माझ्या चमत्काराचा दिवस आहे, आज मला डोळे पाहिजे, जग बघायला नको, मला माझ्या देवाला बघायचंय, आज मला येशूला पाहायचंय, आज माझी येशूची भेट झाली पाहिजे. आता अपॉइंटमेंट कोणाकडून घेऊ? कोण मला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल? मला घेऊन जाशील का रे तू? अरे तू मोठा देवाचा संदेश आहे, आपली लायकी आहे का? इथंच बसून राहा, त्याला कोण भेटू देणार नाही, तो खूप मोठा देवाचा दास आहे. नाही रे, मला भेटायचंय त्याला, मला प्रार्थना करून घ्यायची त्याच्याकडून, मला बरं व्हायचं आज. अरे नको 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 नको, तू शांत बस, कोण तुला घेऊन जाणार नाही. तुका एवढा मोठा माणूस लागून गेला का? अरे मी मोठा माणूस नाही, पण माझा देव तर मोठा आहे ना, माझा प्रभू तर सामर्थ्यवान आहे ना. मी काय करू, मला प्लीज सांगा, मी कसा येशूला भेटू? आणि मग त्याने एक काम केलं, मला कोणाची मदत नको, मी ओरडणार आणि येशूला हाका मारणार. हालेलुया, मी हाका मारणार. आणि त्याने जे ओरडायला सुरुवात केली, हा 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 हा, अहो नासुरी येशू माझ्यावर दया करा, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, असा ओरडला प्रियांनो, असा ओरडला. कभी कभी चाय से ज्यादा किटली गरम होती है ना. शिष्य होते, आंधळ्या भिकाऱ्याला, भरतीमाय शांत बस, बोलू नको, गप्प बस, ओरडू नको, प्रभूला त्रास देऊ नको, ओरडू नको, ओरडू नको. भरतीमाय म्हणतो, बाबा तुला डोळे आहेत, मला नाही, तू नको ओरडू, मी ओरडणार. आज माझा हाक मारण्याचा दिवस आहे, आज माझा चमत्काराचा दिवस आहे, आज मला प्रभूला भेटायचं आहे, आज माझं जीवन आशीर्वादित झालंच पाहिजे. मी शांत बसणार नाही, येशू माझ्यावर दया करा, ओरडत राहिला. इतका ओरडला, इतका ओरडला, इतका ओरडला. प्रभू असा चाललाय, सगळी गर्दी घेऊन प्रभू पुढं चाललाय. आणि एक क्षण असा आला की प्रभू त्या जागेतून पुढं निघून गेला. भरतीमाईला जाणवलं असेल गर्दी पुढं चालली. भरतीमाईचा आवाज अजून वाढला प्रियांनो. हालेलुया. जेव्हा लोकांना वाटतं संधी निघून गेली, आवाज डाऊन होतो लोकांचा. काय नाही, महिना अखेर आहे, हालत थोडी खराब आहे, जरा तंगी चालू आहे, जरा पैसा असलं ना, असले पॉवरफुल प्रार्थना करतील, बापरे, असं वाटल एलियाचा अभिषेक या माणसावरती आहे. पॉवरफुल, खिशे फुल, अभिषेक फुल. खिशे खाली, तोंड डायरेक्ट असा 12 वाजल्यासारखा चेहरा करून चर्चला येऊन बसतील, तोंड उतरवून बसतील. पण धन्य ते लोक, खिसे भरलेले असो नाही तर रिकामे, देवाला हाक मारत राहतील, ओरडत राहतील. प्रत्येक क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर देवाचं तेज असेल. जो भी प्रॉब्लम है, टेंशन है, किसने गाली गलौज किया है, कुछ भी टेंशन है, बाहर ही फेंक देने का यीशु के नाम से. हालेलुया. मैं चर्च में भिखारी की तरह नहीं आऊंगा, आऊंगा तो प्रभु की आराधना करने के लिए आऊंगा, सर उठा के आऊंगा, प्रभु के नाम को ऊंचा करने के लिए आऊंगा. मैं जब आता हूं, मेरा खुदा ऊपर से मेरे लिए आता है. हालेलुया. तोंड उतरून येऊ नका. तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मनातल्या गोष्टी कोणालाच कळता कामा नाही, देवाशिवाय. नाही तर 4 लोक भेटून विचारतात, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आज खूपच जरा नाराज दिसताय तुम्ही, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम असतो एवढा, पुढचा संदेश तुम्हाला कळालाय. प्रॉब्लेम केवढा असतो, एकदम लहान.
पण हे विचारणाऱ्यांनी आणि तुम्ही त्याला दिलेल्या प्रतिक्रियेने प्रॉब्लेम एवढा मोठा होतो. काय झालं? बकरी हरवली. चोरली असेल कोणीतरी. असेच लोक आहेत त्या जालन्याचे. असंच होतं एकदम. 2-4 लोकांनी घेरलं का तुमचे विचार अजून इकडं संदेश चाललाय, प्रभू तुम्हाला घेऊन जाणार आहे, आणि इकडं प्रार्थना चालली, घेऊन जायच्या आधी बकरी भेटू दे. आणि घरी जाऊन बघता घराच्या मागं कुठंतरी चरत बकरी उभी. आणि नंतर डोक्याला आठवतं, उघड टेन्शन घेत बसलो मी. अरे शहाण्या, तुला माहित पाहिजे तुझ्या सगळ्या संपत्तीवर देवाचा हात आहे. तुझं कोणाचा बाप काहीच चोरू शकत नाही. ज्यांनी नेलंय त्याला परत जसं तसं आणून सोडावं लागेल. हा अभिषेक तुझ्या जीवनावरती आहे. प्रभूमध्ये नुकसान नाही प्रियांनो. ऐकताय तुम्ही? प्रभूमध्ये नुकसान नाही. तुम्ही साधारण लोग नहीं. शैतान के नाक में दम करके रखा है आप लोगों ने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वो बहुत परेशान है आप लोगों की वजह से. हालेलुया. बेचारा इतना डिप्रेशन में गया है कि बोलता है मैं जाऊं तो किधर जाऊं. हालेलुया. बर्तिमय रस्त्यावर बसला होता. येशू ख्रिस्त पुढे गेला. बर्तिमय असा ओरडला, प्रभूच्या अंतकरणाला स्पर्श झाला. प्रभू थांबला. बोलवलं त्याला इकडं. घेऊन ये त्याला इकडं. चल घेऊन ये, पटकन लवकर घेऊन ये. शिष्य गेले. चल तुला बोलवतो तो, तुला बोलवतो, उठ 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 लवकर. त्यांनी काय केलं, आपल्या अंगावरचे कपडे ना तिथंच टाकून दिले. अंगावरचे कपडे तिथंच टाकून दिले. त्या काळात भिकारी लोक स्पेशल युनिफॉर्म घालून भीक मागायला बसायचे. अंगावरती तो कपडा घेतला म्हणजे भिकारी. फरक कळायला पाहिजे ना, कोण आहे कोण नाही. तो कपडा अंगावर दिसला का लोक त्याला दान देणार. भीक मागायचे कपडे त्यांनी टाकून दिले. कारण त्यांनी विचार केला, आता मी इथून येशूकडे चाललोय म्हणजे मी आता श्रीमंत व्हायला चाललोय. इथून मी येशूकडे चाललोय, आता आज नंतर माझं दारिद्र्य संपलेलं आहे. हालेलुया. त्याने भीक मागायचे कपडे टाकले आणि तो येशूकडे गेला. मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. प्रभू, मला कसं मागू? 50 रुपये मागू का 200 रुपये मागू? खूप मोठी मिनिस्ट्री आहे प्रभूची. किती पैसे मागू? काय मागू? कितीतरी लोकांना प्रभूकडे काय मागावं हे समजत नाही. त्याच्यामुळे जीवनात प्रॉब्लेम आहेत. अशा गोष्टी मागून ठेवतात, नंतर ते निस्तरता नाकीनो. प्रभू हिच्याशीच लग्न होऊ दे. उपास, तापास, प्रार्थना, विनंत्या, वा 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 वा, एकदम. वो नहीं मिली तो मैं जान दे दूंगा. तू जान मत दे, वो बराबर लेने वाली है. हालेलुया. तू मत दे, वो बराबर ले लेगी तेरी. बाह्य स्वरूपाला काही लोक भाळले जातात. प्रभू असंच कर, प्रभू तसंच कर. देवापेक्षा आम्ही हुशार नाही. त्याला म्हणायचं, प्रभू तुझी काय योजना आहे ते माझ्या जीवनात कर. तुझी योजना, तुझी इच्छा. देवाचा रिस्पेक्ट करा. आईबाप सांगतात लेकराला, बाळा रे त्या मुलीशी लग्न नको करू, मला पसंत नाही. आणि लेकरं स्वतःचं खरं करायला पुढे जातात. रस्त्यावर एक लाल सिग्नल दिसला तर गाडी थांबते. जर आईबाप म्हटले ना हे लग्न नाही करायचं तर नकाच करू, किती लोक आमेन म्हणतील. खूप महत्वाची गोष्ट आहे. तरुण लेकरं नाराज होतील, पण हेच सत्य आहे. हालेलुया. ऐकताय तुम्ही?
देवाच्या प्रिय लोकांनो, बर्तिमय प्रभू समोर उभा आहे. काय करू तुझ्यासाठी? प्रभू मला दृष्टी यावी. काय अद्भुत गोष्ट आहे. त्या क्षणी त्याला दृष्टी आली, तो बरा झाला, डोळे उघडले आणि उघडता क्षणी साक्षात येशूला त्याने पाहिलं. जीवन धन्य झालं. तो रस्त्यावर पडलेला होता. तुम्ही पण दुःखात, संकटात जिथं पडलेले असाल तिथून उचलले जाल आणि प्रभूला पाहाल. हालेलुया. प्रभूला पाहाल आणि तिथून पुढं फक्त प्रभूलाच पाहाल. समजते तुम्हाला? तिथून पुढं तुम्ही कोणालाच फेस करणार नाही, तुम्ही फक्त प्रभूला पाहत राहाल. तुमचं पुढचं आयुष्य फक्त देवाच्या सानिध्यात आणि देवाला पाहण्यासाठी असणार आहे, देवाचं गौरव करण्यासाठी असणार आहे. स्वर्गामध्ये दुःख आणि वेदना नाहीत. आमेन. स्वर्गात यातना नाहीत. स्वर्गात कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. स्वर्गातले लोक कर्जबाजारी नाहीत. स्वर्गामध्ये भांडण तंटे नाहीत. स्वर्गामध्ये कुणी कोणाचा अपमान करत नाही. स्वर्गामध्ये रडगाणं चालत नाही. स्वर्गामध्ये या जगात चालणारे सगळं पाप आणि अनिती चालत नाही. स्वर्ग एक परिपूर्ण जागा आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला कसलंही दुःख, कसलाही तणाव राहणार नाही प्रियांनो. हालेलुया. फक्त प्रभू आणि आपण रात्रंदिवस देवाची आराधना. पण ह्या जगात आहोत तोपर्यंत समस्यांमध्ये आनंद करायला सुरुवात करा. हालेलुया. अडचणीत पण देवाची स्तुती थांबवू नका. प्रार्थनेचं उत्तर नाही मिळत आहे, प्रार्थना करत राहा आणि प्रभूवर विश्वास ठेवा. तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनातल्या अडचणी निघून जातील. वाटेवरचा भिकारी प्रभूला भेटला आणि पुढं तो प्रभूच्या मागे चालू लागला. येशू पुढं चाललाय, आता बर्तिमय त्याच्या मागे चाललाय. रस्त्यावरचे बाकीचे भिकारी तिथंच बसलेले राहतील, ज्यांनी आवाज नाही उठवला. कळतो तुम्हाला फरक दोन्ही मधला? बाकीचे सगळे, त्या लाईन मधले सगळे भिकारी तिथंच राहिले. अजूनही आंधळा असू शकतो कोणी तिथं. ए ऐक ना, बर्तिमयचा आवाज येत नाही, खूप ओरडत होता, कुठं गेला? ए तो बरा झाला आणि तो गेला येशू बरोबर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशीच मंडळी उचलली जाणार आहे. असेच देवाचे लोक देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोकांनी आजपर्यंत बर्तिमयला भीक मागताना बघितलं होतं. येशू भेटल्यावर कुणीच त्याला परत भीक मागताना बघितलं नाही. एक येशूची भेट महत्वाची. ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला आजारात बघितलं होतं ते परत तुम्हाला आजारात बघणार नाही. ज्यांनी तुम्हाला दरिद्र आणि वाईट अशा गरिबीमध्ये पाहिलं होतं ते लोक तुम्हाला गरिबीत पाहणार नाहीत. ज्या स्थितीत त्यांनी पाहिलं होतं त्या स्थितीत तुम्ही आता इथून पुढे दिसणार नाही. प्रभू तुम्हाला पुच्छ नव्हे तर मस्तक करणारा देव आहे. तो तुम्हाला मागे नव्हे पुढे ठेवणारा देव आहे. तुमचं जीवन तो आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. देवाचा आत्मा मला सांगत आहे, हे वचन आज कोणाच्या तरी अंतःकरणाला स्पर्श करत आहे आणि आज कोणाच्या तरी जीवनाचा इतिहास रचला जाणार आहे. ज्यांना दरिद्री म्हणून आणि कंगाल म्हणून नातेवाईक ओळखत होते तेच नातेवाईक तुम्हाला श्रीमंत आणि धनवान म्हणून ओळखणार आहेत. तेच लोक ज्यांनी तुमची निंदा केलेली आहे ते तुमची स्तुती करतील, तुमची प्रशंसा करतील आणि म्हणतील खरंच देवाने जिवंत कार्य या व्यक्तीच्या जीवनात केलेलं आहे. प्रभू तुमचे दिवस बदलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लूक याचा 16वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये आणखीन एक दरिद्री माणूस आहे. एक तर बर्तिमय झाला, अजून एक गरीब माणूस आपण बघूया. लूक 16वा अध्याय 19 आणि 20 वचन. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. श्रीमंत माणसाचं नावच नाही दिलंय बायबलमध्ये. बरं, कोणी एक होता तर कोणी एक होता, श्रीमंत मनुष्य होता.
तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, म्हणजे कपडे एकदम भारी घालायचा. श्रीमंत होता. श्रीमंत लोक काय फाटके तुटके कपडे घालतात का? नाही, आमच्या मुंबईत घालतात बाबा. माहीत नाही काय फॅशन आलं, तरुण पोरांच्या जीन्स अशा फाटलेल्या, आणि असं वाटतं का काय गरीब आहे पोरगा. त्याला मी म्हटलं, एकाला म्हणलं तुला घेऊन देतो पॅन्ट. पास्ट फॅशन आहे, फॅशन. अरे म्हणलं आग लाव तुझ्या फॅशनला दादा. असं मला वाटलं का कुठल्या गरीब घरातून आलेला आहेस तू. पॅन्टीची किंमत सांगितली तर मी शॉक झालो. आमच्या 10 पॅन्ट येतील याच्यामध्ये. देवाच्या प्रिय लोकांनो, हा श्रीमंत माणूस जांभळी तलम वस्त्र म्हणजे महागाचे कपडे घालायचा श्रीमंतांना शौक असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांना असं वाटतं कपडे, दागिने, रुबाब ह्या सगळ्या गोष्टींनी लोकांमध्ये आम्ही ग्रेट आहोत. हालेलुया. जगामध्ये फक्त दिखाव्यावरती आणि भपकेदारपणावरती जग भाळतं. जर खरंच तुम्ही देवाचे लोक असाल तर आज नंतर तुमच्यातली धार्मिकता लोकांना दिसली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप भारी कपडे घातलेत आणि मनामध्ये प्रेम नाही, काय फायदा आहे त्याचा. हालेलुया. हा श्रीमंत माणूस असा आहे की धनवान आहे, जांभळी आणि तलम वस्त्र घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. थाटामाटाने राहायचा, ख्याली खुशाली. कसा आहेस तू, काय चाललंय, लोकांशी बोलणं चालणं. काही मित्र असतील. धनवान होता. त्याच्या दरवाजाजवळ, श्रीमंताची स्टोरी झाली, आता गरीबाची स्टोरी आहे का. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला, आतमधला तलम वस्त्र घालणारा, जांभळी वस्त्र घालणारा, अंधारावरती पडलेला, फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. म्हणजे कुणीतरी आलं आणि त्याला तिथं टाकून गेलं. तू मर इथंच आणि काय मिळेल तुला, खा इथंच आणि राहा श्रीमंताच्या दारावरती. देवाच्या प्रिय लोकांना, 2 व्यक्तींचं जीवन वेगळं वेगळं आहे. एक श्रीमंत आहे, एक गरीब आहे. एक चांगल्या रीतीचं जीवन जगत आहे, एक दारिद्र्य असं जीवन जगत आहे. एकाकडं भरपूर महागडे कपडे आहेत, दुसऱ्याकडं कपडे पण नाही आणि त्याच्या अंगावरती फोड आलेले आहेत. श्रीमंताला भेटायला मित्रमंडळी येत आहे, दरिद्री लाजाराला भेटायला रस्त्यावरचे कुत्रे येऊन त्याचे फोड चाटत होते. माणसं त्याला विचारत नव्हती, सगळे त्याचा धिक्कार करत असतील. एकाचा जगामध्ये धिक्कार होत आहे आणि एकाला लोक फार चांगलं म्हणत आहेत, त्याच्याबद्दल लोक आनंद करत आहेत. एक जीवनातली ही स्थिती आपल्या लक्षात घ्या प्रियांनो. आणि मग पुढे ज्यावेळेस हे दोघेही मरण पावले, दोघे कसे मरण पावले असतील. श्रीमंतांनी जास्त खाल्लं असेल आणि गरीबाला काहीच मिळालं नसेल. दोघेही मरण पावले. ज्यावेळेस श्रीमंत मरण पावला, त्याची उत्तरक्रिया करण्यात आली, सगळा विधी करण्यात आला. लाजराचा काही विधी वगैरे काहीच लिहिलेलं नाही बायबलमध्ये. आणि मग लाजर मेला, डायरेक्ट आब्रामाच्या उराशी जाऊन टेकला. आणि हा श्रीमंत माणूस डायरेक्ट नरकाच्या अग्नीमध्ये टाकण्यात आला. तो तिकडं तडफडतोय ज्वालेमध्ये आणि हा देवाचा दास लाजर आब्रामाच्या उराशी टेकलेला आहे. हालेलुया. लोक त्या वाटेवरून जात असतील, लाजर दिसत नाही. लाजर गेला आब्रामाच्या उराशी. हालेलुया. आब्राम गेला देवाच्या उपस्थितीमध्ये, श्रीमंत गेला नरकाच्या अग्नीमध्ये. देवाच्या प्रिय लोकांनो, जगामध्ये आमची पण हीच साक्ष असणार आहे. जेव्हा मंडळी उचलली जाईल, लोक बघतील आणि म्हणतील हे लोक गेले कुठं. हे सगळे आब्रामाच्या उराशी टेकण्यासाठी गेलेले आहेत. हे उचलले गेले आहेत ज्यांचा जगामध्ये छळ झाला, ज्यांना दुःख आले, ज्यांना संकट आले. ते आपल्या दुःखातून आणि संकटातून पूर्ण मोकळे होऊन देवाच्या उपस्थितीमध्ये गेलेले आहेत. जेव्हा प्रभू येईल त्यावेळेस आमच्या अश्रू तो पुसणार आहे. ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस आमच्या जीवनातले सगळे अडखळणं आणि सगळे बंधनं निघून जातील. या ठिकाणी प्रकटीकरण याचा 7वा अध्याय 16 आणि 17 वचन. ते ह्यापुढे भोकेले असे होणार नाहीत, तानेलेही होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनापुढे मध्यभागी
असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. हालेलुया. आमचे अश्रू कोण पुसणार? स्वतः देव आमचे अश्रू पुसणार आहे. स्वतः परमेश्वर आमच्यासाठी विशेष कृत्य करणार आहे. स्वतः परमेश्वर आमच्यावरती अशी दया करेल की परमेश्वर आमची सगळी भूक, तहान, दुःख, वेदना, सगळा त्रास, सगळे अडखळणं दूर करणार आणि युगानयुग देवाचं सानिध्य आपल्याला लाभणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बर्तिमय रस्त्यावर पडलेला होता. लाजर श्रीमंताच्या दाराबाहेर पडला होता. प्रभूची उपस्थिती अशी आहे की प्रभूची उपस्थिती तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टींना बदलून टाकणारी आहे. तुम्ही आज काय आहात त्या गोष्टींचं टेन्शन घेत बसू नका. पण मी तुम्हाला गॅरंटेड चॅलेंज देऊन सांगतो, तुमचं भवितव्य फार उज्ज्वल आणि प्रकाशमान आहे. येणारे दिवस हे फार गौरवाचे असणार आहेत. येणारे दिवस हे फार प्रभूचं नाव उंच करणारे असणार आहेत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांना, हा जिवंत परमेश्वर आहे, सामर्थ्यवान देव आहे. तुम्ही कशावर विश्वास ठेवता ते महत्वाचं आहे. कोणी तुम्हाला शाप दिले, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का येशूने दिलेले आशीर्वाद त्याच्यावर विश्वास ठेवता? ह्या गोष्टींना महत्व आहे. काही लोक लगेच निगेटिव्ह गोष्टीवर विश्वास ठेवतात, जीवनात वाईट घडतं. आणि जे लोक प्रभूच्या वचनावर, बायबलवरती विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी ब्राईट फ्युचर आहे, मोठा देवाचं सामर्थ्य आहे त्यांच्यासाठी. प्रभू अद्भुत काम केल्याशिवाय राहणार नाही. बर्तिमईला प्रभू भेटला, जीवन आशीर्वादित. लाजराला प्रभूची उपस्थिती मिळाली, जीवन आशीर्वादित. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच प्रकारे प्रेषित 3 अध्याय 2 वचन, प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 2 वचन. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. हा पण दाराजवळच आहे, पण मंदिराच्या दाराजवळ आहे. सुंदर नावाचा दरवाजा होता, त्याच्याजवळ होता. फक्त दरवाजाचं नाव सुंदर आहे, पण ह्याच्या जीवनात काही सौंदर्य नाही. मंदिराच्या दाराजवळ आहे, पण कुणी त्याला मंदिराच्या आत घेऊन जात नाहीये. मंदिराच्या दाराजवळ आहे, फक्त रोज तिथं बसून भीक मागायचा. जन्माचा पांगळा व्यक्ती आहे, रोज तिथं भीक मागत आहे. पेत्र आणि योहान त्या वाटेने चालले होते. प्रार्थनेचा वेळ झाला. पेत्र आणि योहान मंदिराकडे चाललेले आहेत. भिकारी दाराजवळ बसलेला आहे. पेत्र योहान तिथून जात असताना काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्या पांगळ्या भिकाऱ्याने त्यांच्या पुढे हात पसरले. त्यांच्याकडे तो पाहत आहे काहीतरी मिळेल. पेत्र त्याला म्हणतो, सोने रुपे माझ्याजवळ काही नाही. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. तो भिकारी म्हणत असेल, सोने रुपये काही नाही तुझ्याकडं, माझ्याकडं पण नाही, ये बस बाजूला. तुझ्याकडं पण नाही, माझ्याकडं पण नाही. पण पेत्र पुढं म्हणतो, सोने रुपये माझ्याजवळ नाही, पण जे माझ्याकडे आहे ते मी तुला देत आहे. ते सोने रुपये यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ते सगळ्या जगातल्या संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. ते जे माझ्याकडे आहे ते जगात आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नासोरी येशूच्या नावात चालू लाग म्हणता क्षणी त्याची पावलं, घोटे याच्यामध्ये बळ आलं. तो लंगडा भिकारी उठून उभा राहिला, उड्या मारू लागला, देवाची स्तुती करू लागला आणि देवाचं गौरव करत आज तो पहिल्यांदा मंदिराच्या आतमध्ये गेला. प्रियांनो, हालेलुया. ज्या लोकांना त्याची दया येत असेल, रोज त्याला काहीतरी देत असतील, खायला देत असतील, भीक देत असतील, काय दुसऱ्या दिवशी तिथं आले असतील, अरे तो गेला कुठं? तो इथं नाही आता. तो भिकारी राहिला नाही. येशूच्या नावात तो श्रीमंत झाला आहे. हालेलुया. प्रभू आला ना, परिस्थिती बदलते. ज्या परिस्थितीत तुम्ही होतात, येशूला ओळखत नसताना त्याच परिस्थितीत राहू नका. प्रभूला सांगा, मी तुझ्याकडे आलोय, आज माझ्या जीवनातली परिस्थिती बदलून टाक. आज माझ्या जीवनातलं संकट दूर कर. आज माझं जीवन आशीर्वादित कर. माझ्या जीवनावर तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे. येशू पाण्यावर चालला, तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. येशू पाण्यावर चालला. पाण्यावर काय तरंगतं? लोखंड तरंगतं की लाकूड तरंगतं?
लाकूड काय फरक आहे दोन्हीमध्ये? लोखंड का नसेल तरंगत? बस एवढंच आहे, जड आहे म्हणून बुडतं. लोकांची मनं जड ज्या वेळेस होतात ते तरंगू शकत नाही आणि उचलले जाऊ शकत नाही. समजून घ्या. पाण्याचा ग्लास मी माझ्या हातात उचलला, जड आहे का ग्लास? 500 किलो आहे का 400 किलो आहे? पाण्याचा ग्लास उचलू शकतो मी. उचलल्याच्या नंतर तो हलकाच आहे, उचलू शकतो, पाणी पिऊ शकतो. तो हातात धरला, जड आहे का तो ग्लास? उचलू शकतो, हलकाच आहे. पण तो ग्लास उचलल्याच्या नंतर 1 तास मी तसाच हातात ठेवला, 2 तास तो तसाच धरून ठेवला. काय होईल? उचलूनच धरला, असाच धरला. कुठे बाहेर जायचं तरी ग्लास आहेच हातात. कुठं चाललो, काय होईल? हाताला दुखेल ना हात. मी नंदा सिस्टरांकडे आलो, सिस्टर हात खूप दुखतोय, प्लीज प्रार्थना करा. खूप हात दुखतोय ताई, प्लीज प्रार्थना करा. काय ताई तुम्ही प्रार्थना केली, फरकच नाही पडत. पास्टर साहेब तुम्ही करा आता, पास्टर साहेब तुम्ही करा प्रार्थना, खूप हात दुखतोय. प्रार्थनेने फरक पडणार आहे का? हॅलो, प्रार्थनेने फरक पडणार आहे का? काय करावं लागेल? अरे बाबा, ग्लास खाली ठेवून दे ना तू. काय प्रार्थना करायला सांगतोस? मनात राग ठेवलाय आणि सिस्टर प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना करा. तुमची प्रार्थना ऐकली जात नाही. आधी राग सोडा, आधी पाप सोडा. जीवनातल्या अशा काही गोष्टी धरून ठेवल्यात ज्या देवाला आवडत नाहीत, त्या पहिल्या बाहेर काढा आणि मग देवाला हाक मारा. तुमची प्रार्थना देव ऐकणार आहे. गुस्सा बहुत बुरी बात है. आमीन. नाराज मत होइए, लेकिन यही प्रभु का वचन है. हालेलुया. गुस्सा बहुत बुरी बात है, घमंड बहुत बुरी बात है, प्रभु को पसंद नहीं है. एखाद्याबद्दल मनात द्वेष असेल, धरून ठेवू नका. ते धरून ठेवल्यामुळे, ते ओझ घेऊन ठेवल्यामुळे मनुष्याचं जीवन जड झालेलं आहे. जे उचलले जातील ते कोण उचलले जातील? जे या जड गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू तुमच्या जीवनाची स्टोरी बदलायला तयार आहे. तारण अवघड गोष्ट नाहीये, प्रभूने खूप सोपं करून ठेवलंय. जुन्या करारात काय कठीण काम होतं. 600 पेक्षा जास्त आज्ञा पाळायला लावल्यात आणि कुठं ना कुठं तोडणारच तुम्ही. आज कृपेचा काळ आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. येशूच्या रक्तात तारण आहे, येशूच्या नावात तारण आहे. आज तारण एवढा संदेश सरळ सोपा केलाय. प्रभू येशूवर विश्वास ठेव, तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता काय बायबल असं सांगत नाही, रविवारी चर्चला येताना एक येडका, एक बकरा, एक होला हे घेऊन येते. ते जुन्या करारात होतं. असं असतं तर सगळ्यांनी काय काय घेऊन आले असते चर्चला. हालेलुया. हे जनावरांची गर्दीच झाली असती बाहेर. आमचं हे अर्पण, आमचं ते अर्पण, नुसते अर्पण करत राहिले असते. पण प्रभूने आमच्यासाठी किती सोपं आणि सरळ मार्ग केलेला आहे. फक्त प्रभूवर विश्वास टाकायचा आहे आणि खरं जीवन आम्हाला जगायचं आहे. अनिती नको, पाप नको. देवाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी त्याच आमच्या जीवनात टिकल्या पाहिजेत. न आवडणाऱ्या देवाच्या गोष्टी ज्या आहेत, ते देवाला बिलकुल पटत नाही, ते जीवनातून काढून टाकायचं आहे. आमेन. हालेलुया. रूथ मोवाबमध्ये परत दिसली नाही, कारण प्रभू तिला तिच्या सासूबरोबर घेऊन गेलेला आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी या जगाला दिसणार नाही, कारण प्रभू आम्हाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. तो बर्तिमय रस्त्यावर परत दिसला नाही, कारण तो प्रभूच्या मागे निघून गेला. तो सुंदर नावाच्या दरवाजाजवळचा भिकारी तिथे दिसला नाही, कारण की प्रभूने त्याला तिथून उचललेला आहे. लाजर आता भीक मागताना किंवा दरिद्री अशा स्थितीमध्ये तिथे दिसत नाही, प्रभू त्याला घेऊन गेलेला आहे. ज्याला प्रभू घेऊन जातो त्याची तो काळजी घेतो. ज्याच्यावरती प्रभू हात ठेवतो त्याचं जीवन तो आशीर्वादित करतो. आज आमचा वेळ आहे की आम्ही प्रभूला आमच्या जीवनात स्वीकारावं. हालेलुया.
हालेलुया. प्रभू आमच्या जीवनातली स्थिती बदलण्यासाठी तयार आहे.